नमस्कार मंडळी, आज दिनांक 7 जून 2022, कालची दिनांक होती 6 जून 2022, काल वार सोमवार। शेतकरी मित्रांनो, काल आपण सरांच्या मागे न टाळता येणारं लग्न कार्य असल्या कारणामुळं सर काल लाईव्हला उपलब्ध नव्हते। त्या कारणामुळं आपण जो व्हिडिओ आहे कापूस पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन तो आपण व्हिडिओ अगोदर प्री शूट केला, म्हणजेच आपण अगोदर रेकॉर्डिंग केला आणि कालच्या शेड्यूलनुसार आपण ते व्हिडिओ जो आहे तो आपण काल रात्री आपण संध्याकाळी 7 वाजता आपण तो अपलोड केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, मी त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो, कारण बरेचसे शेतकरी सरांचा लाईव्ह म्हटल्यानंतर बरेचसे शेतकरी हे कंटिन्यू वॉचिंग करत होते, पाहत होते, सर लाईव्ह कधी येतात त्याची वाट पाहत होते। त्याबद्दल मी परत एकदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो। आज आपण जे आहे या कार्यक्रमामध्ये जे आहे आपण जे तुम्ही काही लाईव्हमध्ये जे काही प्रश्न नोंदवले होते या प्रश्नांचे उत्तरे आपण यामध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर त्यापूर्वी मी तुम्हाला काही थोडक्यात काही बारकावे सांगणार आहोत। तर यामध्ये जे आहे सरांनी जसं सांगितल्या पद्धतीनं जे आहे आपण सोयाबीनचा जर विचार केला तर सोयाबीनमध्ये योग्य जातींची निवड की आपण बहुतांश शेतकऱ्यांनी कुठल्या कुठल्या जाती निवडल्या पाहिजे, आपल्या जमिनीनुसार आपल्या याच्यानुसार आपण कुठल्या जाती निवडायच्या त्याबद्दल सरांनी सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे। तसंच पेरणीचे योग्य अंतर, जातीतील सरांनी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या जाती सांगितलेल्या आहेत बहुतांश शेतकऱ्यांना। आपल्या जातीमध्ये जे आहे जसं 9305 आणि 9560 हे उभाट वाढणाऱ्या जाती, तसंच JS 335 किंवा KDS जे आहे या फांद्या करणाऱ्या जाती। तर या पेरणीचं योग्य अंतर आणि योग्य जातीची निवड सोबतच एकरी बियाण्याचं प्रमाण याबद्दल तुम्हाला सरांनी टेक्निकली मार्गदर्शन दिलं, पण तरी एकरी बियाण्याचं प्रमाण जे आहे हे आपल्या जातीवर अवलंबून आहे। जसं आपण 9560 आणि 9305 जे आहे तर याचा आपण एकरी 30 ते 35 किलो पर्यंत शिफारस करतो। JS 335 जर असेल आपण तर JS 335 हे आपण 25 किलो शिफारस करतो। आणि तसंच KDSचा जर विचार केला तर KDSचं बियाणं जे आहे आपण एकरी साधारणतः 20 किलो आपण पेरणीला शिफारस करतो। पण हे जर तुम्हाला लागवडीसाठी जर वापरायचं असेल तर तुम्हाला KDSचं जर बियाणं जर टोकन पद्धतीने जर लागवड करत असाल तर एक साधारणतः तुम्हाला 10 ते 12 किलो बियाणे एकरी पुरेसं होते। सोबतच जमिनीनुसार रासायनिक खतांचा वापर हे सुद्धा सरांनी टेक्निकली सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे। तर बघा, ह्या जमिनीनुसार रासायनिक खताचा वापर याच्याबद्दल जर थोडक्यात जर सांगायचं जर झालं, आता बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यात जे दिसले मला तर रासायनिक खताचा तुटवडा आहे, खतं व्यवस्थित मिळत नाहीये, उपलब्ध होत नाहीये। पण याच्यात सुद्धा आपण त्याच्यात 3 भाग केलेले आहेत की ज्या ठिकाणी तुमचं सोयाबीनची जास्त वाढ होते, ज्या ठिकाणी सोयाबीनची जास्त वाढ होते अशा ठिकाणी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट SSP सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 बॅगा आता तुम्ही शेतामध्ये फेकून द्या। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जिथं जास्त वाढ होते तिथं एकरी 3 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट फेकून द्या। आणि सोबतच त्याच्यासोबत जे आहे MOP अर्धी बॅग सोबत K लिफ्ट आणि P बूस्ट हे तुम्ही तिथं आवश्यक 1-1 किलो 2-2 किलो तिथं तुम्ही वापरावं। ज्या ठिकाणी सोयाबीनची जास्त वाढ होते, ज्या ठिकाणी मध्यम वाढ होते तर अशा ठिकाणी आपल्याला जे आहे साधारणतः एकतर DAP द्या, सिंगल DAP द्या किंवा 12-32-16 द्या किंवा 14-35-14 द्या। ह्यापैकी कुठलं तरी ज्या ठिकाणी मध्यम सोयाबीनची वाढ होते तिथं DAP 12-32-16 किंवा 14-35-14 हे खत वापरायचं। सोबतच त्याच्यासोबत तुम्ही K लिफ्ट आणि P बूस्ट एकरी 2-2 किलो ते वापरू शकता। आणि ज्या ठिकाणी सोयाबीनची वाढ कमी होते तर अशा ठिकाणच्या जमिनीमध्ये साधारणतः 20-20-0-13 किंवा 24-24-0 एकरी 1 बॅग 20-20-0-13 किंवा 24-24 1 बॅग अधिक अर्धी बॅग MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश अर्धी बॅग आणि सोबतच P बूस्ट आणि K लिफ्ट हे 2-2 किलो आपल्याला तिथं वापरायचं आहे। त्यानंतर बीज प्रक्रिया आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे शेतकऱ्यांमध्ये एक जागृती आपण तयार करतोय। गेल्या आपण ह्या 7-8 वर्षापासून आपण सोयाबीनची बीज प्रक्रियेच्या शेतकऱ्यांना पाठीमागं कंटिन्यू सांगत असतो। गेल्या 7-8 वर्षापासून आपण बीज प्रक्रियेवर शेतकऱ्यांना जागृत करत आलेलो आहोत। तर
याच्या मागचं एकच कारण आहे की जे आपण बीज प्रक्रिया करणार आहोत त्याबद्दल तर सरांनी पूर्ण सांगितलेलंच आहे, पण या बीज प्रक्रिया केल्यामुळं आपले काय काय फायदे होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं जर झालं तर बीज प्रक्रिया केल्यामुळं सुरुवातीची जोमदार वाढ सुद्धा चांगली होते, सुरुवातीला येणाऱ्या रसशोषक किडींपासून सुद्धा अटकाव मिळतो, सगळ्यात महत्त्वाचं खोडकिडा आणि चक्रभंगला याला सुद्धा नियंत्रण होते. सोबतच याचं जे आहे व्हाईट रूट्स जे असतात, मुळा ज्या येतात, याला सुद्धा तुमच्या फायदा होते. तर याच्यासाठी आपण बीज प्रक्रियेची शिफारस करतो. तसंच सोबतच जे आहे तुम्हाला आपण शिफारस केलेलं आहे, जर मिळालं तुम्हाला तर पांढऱ्या तुरीमध्ये जे आहे BDN 711 म्हणजे बूस्टर 711 आणि लाल तुरीमध्ये जे आहे बूस्टर 716 हे जर तुम्हाला मिळाल्यास, तुरीच्या जाती ज्या आहेत ह्या मिळाल्यास तुम्ही आवश्यक वापरा. त्यानंतर काही अजून सोयाबीनबद्दल जर सांगायचं जर झालं तर आता इथून समोर जे आहे शेतकऱ्यांनी नेमकी अजून काय काळजी घेतली गेली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे इथून समोर जसाही पाऊस पडला तर लगेच पेरणीच्या पाठीमागं धावू नका. कारण सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी सगळ्यात जास्त उष्णता असल्या कारणामुळं जमीन पूर्णतः थंडी झाल्याशिवाय तुम्ही पेरू नका. जवळपास साधारणतः 100 मिलीमीटर पेक्षा जास्तच पाऊस पडल्यानंतर तुम्ही पेरणी करावी. सोबतच पेरणी करत असताना अजून एक दक्षता घ्यावी की आपलं सोयाबीन जे आहे हे तुम्ही म्हणजे 1-2 इंचापेक्षा जास्त खोल पडू देऊ नका, जेणेकरून नंतर उगवण शक्तीला सुद्धा आपल्याला तिथे अडथळा निर्माण होणार नाही. त्यानंतर बियाणे जे आहे हे 2 इंचापेक्षा तुम्हाला सांगितलंच. तर आता तणनाशकाबद्दल जर सांगायचं जर झालं तर आपण पेरणीनंतर, बियाणं पेरणीनंतर, ज्याला प्री इमर्जन्स तणनाशक म्हणू आपण, पेरणीनंतर जे आहे आपल्याला साधारणतः 72 तासाच्या आत आपल्याला तिथं स्ट्रॉंग आर्मची आपल्याला फवारणीची आपण तणनाशक आपण शिफारस करतो. जर आता व्यवस्थित पाऊस चांगला पडला, ओलावा चांगला आहे, सोयाबीन पेरलं तर पेरणीच्याच पाठीमागं तुम्ही 72 तासाच्या आत तिथं आपल्याला तिथं स्ट्रॉंग आर्म आपल्याला वापरायचं आहे. साधारणतः 12.4 ग्रॅमची ती पुडी येते. 12.4 ग्रॅमची पुडी साधारणतः आपण ते 200 लिटर पाण्याला, 150 ते 200 लिटर पाण्याला टाकून द्यायची आणि ते पूर्ण जे पाणी आहे जमिनीवर एक समप्रमाणात पडलं पाहिजे. या हिशोबाने आपल्याला तिथं व्यवस्थित तणनाशकाचा वापर करावा. तिथं कट नोझल जर मिळाल्यास कट नोझलचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे जे आहे मला जे काही बारकावे सांगायचे होते हे तुम्हाला बारकावे सांगितलेले आहेत. आता आपण वळू प्रश्नांकडे. प्रश्नांमध्ये सुद्धा मी यात प्रश्न जे आहेत थोडेसे वगळले, कारण सरांनी तुम्हाला सविस्तर कालच्या व्हिडिओमध्ये जे आहे सविस्तर पूर्ण तुम्हाला ती माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर मी ते थोडेसे कमी केले. तर सरांच्या कालच्या लाईव्हमध्ये जे आहे संपूर्ण कापूस व्यवस्थापनामध्ये जे आहे सगळ्यात पहिले तर सरांनी सांगितलं की लागवडीचं अंतर, त्यानंतर सांगितलं की दादा लाड जे आहेत यांचं तंत्रज्ञानाबद्दल सुद्धा तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली सरांनी. सोबतच योग्य वाणांची निवड, कुठल्या जाती, कुठल्या कंपन्याच्या जाती तुम्ही निवडाव्यात ह्याबद्दल सुद्धा सरांनी तुम्हाला सांगितलंच. अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा सांगितलं, कीड व रोग व्यवस्थापन सुद्धा सांगितलं. पण ह्यातून जर तुमचे काही अजून प्रश्न राहिलेले असतील म्हणून आपण ते काही प्रश्न जे आहेत आपण ते वेगळे केले, जे परत होणार नाहीत. आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न जास्त होते की आम्हाला कापसाचं वाणाबद्दलच सांगा, कापसाच्या जाती सांगा. तर कापसाच्या जातीबद्दल सुद्धा काल तुम्हाला सरांनी थोडक्यात सविस्तर सांगितलेलं आहे. तर आपण आता वळू की सगळ्यात पहिला प्रश्न जे आहे शेतकऱ्यांचा, सर शेणखत किंवा गांडूळ खत SSP व MOP म्युरेट ऑफ पोटॅश पिकाला देण्यापूर्वी 8 दिवस अगोदर मिश्रण केले तर चालेल का? ते पिकांना किती दिवसात मिळते? कापूस पीक पहिला डोस. तर या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की शेणखत किंवा गांडूळ खत याच्यामध्ये MOP किंवा म्युरेट ऑफ पोटॅश मिसळलं तर चालेल का? सगळ्यात पहिलं तुम्हाला एक सांगतो, तुम्ही शेणखतामध्ये SSP आणि MOP तुम्ही मिसळू शकता, पण गांडूळ खतामध्ये तुम्ही SSP आणि MOP मिसळू नका. त्यानंतर तुमचा जे दुसरा प्रश्न आहे, हे जर तुम्ही शेणखतात जर SSP आणि MOP जर मिक्स करून ठेवलं
तर तुम्ही ते दिल्यानंतर साधारणतः तुम्हाला 20-25 दिवसापर्यंत तुम्हाला म्हणजे मिसळून जर आधी 10 दिवस जर ठेवलं असेल तर नंतर जर तुम्ही 10 दिवसांनी जर ते वापरलं पिकाला तर तिथूनचे समोरचे दिवस जे आहेत हे तुम्हाला म्हणजे साधारणतः 20 ते 25 दिवसानंतर तुम्हाला पिकाला उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सर BDN 716 तुरीला पी बूस्ट केली बरोबर रायझर वापरले तर वापरावे लागेल का आणि नाही वापरल्यास उत्पादनावर काही परिणाम होईल का? तर दादा हे बघा, साधारणतः जर तुम्ही वापरलं, तुम्ही पी बूस्ट असेल के लिफ्ट असेल जर तुम्ही वापरलं तर निश्चितच तुम्हाला तिथं फायदा होईल. वापरलं नाही तर त्याचे काही दुष्परिणाम किंवा उत्पादनावर जे आहे तुम्ही जे विचारलेला प्रश्न आहे तो उत्पादनावर काही परिणाम होईल का असं विचारलं तुम्ही, तर उत्पादनावर तरी काही परिणाम होणार नाही, पण ते जर तुम्ही वापरलं तर निश्चितच तुम्हाला अधिक उत्पादनामध्ये तुम्हाला त्यात फरक जाणून येईल. त्यात तुम्ही रायझरचा सुद्धा उल्लेख केला, रायझर सुद्धा तुम्ही वापरलं तर त्याचा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, फुल व पातेगळ यावर काय उपाययोजना करावी? बघा, फुल आणि पाती जे आहे हे साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित जर केलं तर कुठलंही फुलगळ पातेगळ आपल्याला यावर तुम्हाला काही अशी आढळून येणार नाही. आपलं NPK जे आहे, न्यूट्रिशन मॅनेजमेंट ज्याला म्हणून किंवा संतुलन ज्याला म्हणू आपण, जर तुम्ही संतुलन केलं तर निश्चितच तुम्हाला काही पातेगळ फुलगळ वगैरे काही दिसणार नाही. पण जर होत असेल तर साधारणतः तुम्ही झेप जे आहे हे तुम्ही 10 मिली झेप किंवा गजब जे आहे 5 मिली याचा सुद्धा वापरू शकता. पण जर नैसर्गिक पातेगळ जर होत असेल, त्या पात्यांमध्ये जर पाती जर नैसर्गिक ज्याला पातेगळ होत असेल तर तुम्ही ते प्लॅनोफिक्स जे आहे याचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे, कापूस उत्पादन यावर्षी कसे राहील, फायदेशीर की जेमतेम? तर कापसाचा जर आजचा जर विचार केला तर थोडं भविष्य कापसाचं बऱ्यापैकी दिसते, पण खर्च आणि आपण उत्पादन याचा जर पाहिला तर आता या वर्षीला आपण फायदेशीरच म्हणून, कारण यावर्षी काही ठिकाणी 12,000 15,000 16,000वर सुद्धा कापसाचे भाव नेऊन टेकलेले आहेत. तर कापसाचं उत्पादन जे आहे हे फायदेशीरच राहणार. त्यानंतरचा प्रश्न आहे, लागवडीपूर्वी रासायनिक खतं टाकली तर चालतील का? निश्चितच आपण जे शिफारस करतो शेतकऱ्यांना, तर सगळ्यात पहिले जे आहे रासायनिक खताचा डोस जो आहे हा पेरणी बरोबरच दिला गेला पाहिजे. कापसामध्ये तूर आंतरपीक जमते का? बघा, बऱ्याच शेतकऱ्यांचे 1-2 शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत. हे कापसामध्ये जे आहे आम्ही तरी शिफारस तूर करत नाही, कारण तुमच्या तुरीच्या तासाचं जे आहे, तुम्ही जे तुरीची ओळ किंवा तास ज्याला म्हणता तुम्ही, तर तुरीच्या तासाच्या या साईडचे कापसाचं झाड पूर्णतः मार खाते, त्याला सुद्धा काही लागत नाही, आणि या साईडचे सुद्धा कापसाच्या झाडाला जे आहे त्या ओळीला काहीच लागत नाही. तुरीमध्ये जे आहे कापूस जे आहे हे न घेतलेलं बरं, कारण तुरीचा कापसाला सुद्धा काही फायदा नाही आणि कापसाला तुरीचा सुद्धा काही फायदा नाहीये. ज्यावेळेस कापसाला ताण पडलेला राहतो त्यावेळेस जर कापसाला पाणी भरलं तर तूर त्यावेळेस भरफुलत राहते. तर शक्यतो टाळा. तुम्ही जिथं 3 एकर जर कापूस लावत असाल तर 2 एकर कापूस लावा, 1 एकर लागलं तर निखळ तूर लावून टाका, पण कापसात तुम्ही तूर जे आहे हे टाळून द्या. 3.5 बाय 1 वर कापूस लागवड कशी राहील? जमीन मध्यम आहे, लावायला हरकत नाही तुम्ही. सर, आम्ही बेड पद्धतीने नुसार कापूस आज आमच्या शेतामध्ये लागवड झाली, धूळ पेरणी केली आहे, तरी आम्हाला मार्गदर्शन करा. तर तुम्ही आता सध्याच तुम्ही कापसाची लागवड केलेली आहे, धूळ पेरणी केलेली आहे, बेडवर केलेली आहे. तुम्हाला जर काही यानंतर जर अडचण आली तर आमचा जो अधिक सहाय्यता क्रमांक जो आहे, शेतकरी सहाय्यता क्रमांक 8888 167888 वर याच्यावर तुम्ही फोन करून तुम्ही प्रश्न त्यावर निश्चित तुम्ही विचारू शकता. यावर्षी मध्यम काळी जमिनीमध्ये कापूस 3.5 बाय 1.5 वर लावला आहे, अंतर कसे राहील? ठीक राहील. जर मध्यम भारी जमीन जर असेल, मध्यम हलकी जर जमीन असेल तर तुम्ही 3.5 बाय 1.5 वर जरी तुम्ही कापूस लावला तर काही अडचण नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, नमस्कार सर, 2 जूनला कापूस लागवड झाली आहे, तरी त्यासाठी वॉटर सोल्युबल खते कोणते द्यावे, या आधी
कोणतेही प्रकारचे रासायनिक खत टाकलेले नाही तरी कळवावे। तर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आता ठिबकवर कापूस लागवड केली असेल आणि अगोदर जर तुम्ही कुठलंही खत दिलं नसेल तर आता त्याला ताबडतोब उगवण शक्ती झाल्याबरोबर जवळपास दुसरं तिसरं पान निघाल्यानंतर तुम्ही त्याला विद्राव्य खतामध्ये जर म्हटलं, व्हिजिटेटिव्ह ग्रोथ ज्याला आपण वाढीची अवस्था म्हणू, वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला साधारणतः 19-19-19 म्हणजे परिस 19-19-19 एकरी तुम्ही तिथं 5 किलो 19-19 आणि 2 लिटर रायझर याची तुम्ही ड्रीपच्या माध्यमातून ते तुम्ही सोडू शकता। कापूस 4x2.5 वर चालेल का? जमीन मध्यम भारी आहे। मागील वर्षी 4x2.5 वरती 2 झाडे लावली होती, खूप माल सडला होता। तर जर तुम्ही 4x2.5 वर लावली होती आणि त्यात जर दाटी झाली होती किंवा एका जागी फुल्यावर 2 जर बिया लावल्या असेल आणि ते जर माल दाटला असेल तर सडला असेल तर त्याचं कारण म्हणजे काय, जिथं चारी बाजूनं कापूस दाटल्यानंतर तिथं हवा खेळती राहत नाही। तर हवा खेळती नसल्या कारणामुळं जे आहे खालच्या कमरेच्या खालचे बोंड पूर्ण सडून जातात किंवा गळून जातात आणि वरती जे काय आहे एक हातभर जरी म्हणायला हरकत नाही तर तिथंच तुमच्या कापसाला काही बोंड दिसतात। तर तुम्ही 2 ओळीतील अंतर तिथं तुम्हाला वाढवावं लागेल। साधारणतः 2 ओळीतील अंतर जे आहे तुम्ही 5 फूट ठेवा, 5x1.5 वर किंवा 2 वर लागवड करा। 2 ओळीतील अंतर दाटणार नाही याची काळजी घ्या आणि एका ठिकाणी जे आहे तुम्ही जर 2 बिया लावत असाल तर एका ठिकाणी एकच बी लागवड करा। कापसाची गळफांदी काढल्यानंतर टॉपअप किती दिवसांनी मारायचे? जर तुम्ही कापसाची गळफांदी काढली असेल तर साधारणतः 30 ते 35 दिवसानंतर तुम्ही तिथं टॉपअप मारू शकता। यावर्षी विदर्भामध्ये कापूस पिकावर बोंडाळी येईल का? याच वर्षी नाही, इथून आता गुलाबी बोंडाळीला जे आहे आपल्याला किती वर्ष आपल्याला तोंड द्यावं लागेल, जोपर्यंत नवीन संशोधन येणार नाही किंवा त्यावर काही नवीन संशोधन निघणार नाही तोपर्यंत तरी आपल्याला गुलाबी बोंडाळीला सामोरं जावं लागेल। पण यात एक तुम्हाला एक जाणवत असेल, आपण गेल्या 3-4-5 वर्षापासून जे गुलाबी बोंडाळीला आपण सातत्याने आपण समोर जातोय, तर ह्यात तुम्हाला नियंत्रण कसं मिळते? तर आपण 2014च्या अगोदर 13-14च्या अगोदर आपण फक्त कीटकनाशक आपण जास्त वापरत होतो। अळीनाशकापेक्षाही आपण कीटकनाशक आपण जास्त वापरत होतो। तर आता जसंही आपण कीटकनाशक वापरायला अळीनाशक जिथं वापरतोय त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला एकात्मिक कीड नियंत्रण ज्याला म्हणू आपण, सगळ्या शेतकऱ्यांचे ज्यावेळेस फवारे चालू असतात, गुलाबी बोंडाळीला येणारी गुलाबी बोंडाळी प्लॉटवर थांबवायची म्हणलं तर फक्त फवारणीच्या माध्यमातून आपण थांबू शकतो। आलेली गुलाबी बोंडाळी कुठल्याही कीटकनाशकाने ते मरत नाही। कापूस अधिक तूर आंतरपीक असेल तर उगवणीपूर्वी तणनाशक वापरता येईल का? कापूस अधिक तूर आंतरपीक, कापूस अधिक तूर आंतरपीक जर असेल तर आम्ही कुठलंही असं तणनाशक शिफारस करत नाही उगवणपूर्व। पण जर तुम्ही उगवणपूर्व जर वापरत असाल तर स्ट्रॉंग आर्म जे BSF कंपनीचं जे आहे, स्ट्रॉंग एक्स्ट्रा जे BSF कंपनीचं जे आहे तणनाशक ते तुम्ही तिथं 700 ml प्रति एकर तुम्ही वापरू शकता। पण हे स्ट्रॉंग आर्म वापरताना फक्त एकच लक्षात घ्या, हे स्ट्रॉंग आर्म जे आहे हे जे आहे तणाच्या बियाला मारते, तणांना नाही मारत आणि जे बियापासून निघणारे तण जे येतं हे आपल्या इकडं खूप कमी प्रमाणात निघतात। कापूस लागवड करण्याआधी कोणते खत टाकू? कापूस लागवड करण्याआधी जर मिळालं तुम्हाला तर 10-26-26 एकरी 2 बॅगा 10-26-26 अधिक 10 किलो रायझर तुम्ही टाकून द्या आणि नंतर कापूस लागवड करून द्या। सोयाबीन पेरणी बरोबर ऑक्झोफ्युरिफिन चालेल का? तर आम्ही शिफारस करत नाही, तुम्ही त्याचा जर अनुभव घेतला असेल तर तुम्ही ते वापरू शकता। सर, गुलाबी बोंडाळी नियंत्रणासाठी BT जैविक कीटकनाशक काही उपयोग होईल का? जर तुम्ही चांगल्या गुणवत्तेचे जैविक कीटकनाशक जर तुम्हाला मिळाले तर त्याचा एक काही क्षेत्रांमध्ये तुम्ही त्याचा वापर करून पहा। पण गुलाबी बोंडाळीला आल्यानंतर कुठलंही कीटकनाशक तिथं फारसं काम करत नाही, तर जैविक असो किंवा रासायनिक असो। सर, तुमचे यूट्यूबचे व्हिडिओ नेहमी बघतो, लाईव्ह सुद्धा खूप सखोल माहिती देता, धन्यवाद। सर, तुमचे मार्गदर्शननुसार खर्च अर्धा झाला आणि उत्पादन
सुद्धा वाढले, खूप खूप धन्यवाद, आपले सुद्धा आभार. सर कापसाला समजा सिंगल सुपर फॉस्फेट युरिया पोटॅश दिले आणि 10-26-26 DAP नाही दिले तर उत्पादनात काही घट होईल का? उत्पादन वाढेल. उत्पादनात घट येईल की उत्पादन वाढेल? महागाई वाढल्याने म्हणून SSP युरिया MOP दिला तर फरक काय पडेल? तुमचा प्रश्न थोडासा अवघड आहे. कापसाला समजा सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅगा अधिक पोटॅश दिलं आणि 10-26-26 DAP नाही दिलं, उत्पादनात घट येईल का? जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट युरिया आणि पोटॅश दिलं आणि जर 10-26-26 आणि DAP जर नाही दिलं तर असा काही उत्पादनात फारसा फरक पडणार नाही. फक्त तुम्हाला एकच आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश जे आहे हे तुम्हाला उपलब्ध स्वरूपात होण्यासाठी, जसं सिंगल सुपर फॉस्फेटला 45 दिवस लागतात आणि पोटॅशला जसे 30 दिवस लागतात, तर त्या हिशोबानं आपलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, वाढीच्या अवस्थेत काय द्यायचं, परिपक्वतेच्या अवस्थेत काय द्यायचं आणि पुनर्बहार अवस्थेत काय द्यायचं, कुठले खतं द्यायचे, किती द्यायचे, हे त्याचं जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चितच तुम्ही 10-26-26च वापरलं पाहिजे किंवा DAPच वापरलं गेलं पाहिजे असं कुठलंही बंधन नाही आहे. त्याला तुम्ही कुठलेही खतं वापरू शकता. सर 9305 बूस्टर वाण घेतले आहे, याला जास्त शेंगा लागण्यासाठी किंवा फांद्या काढण्यासाठी लिओसिन फवारले की दुसरा काही पर्याय आहे? 9305 जे आहे हे उभट वाढणारी जात आहे. याला तुम्ही जर म्हणत असाल की असं दुसऱ्या झाडासारखं पूर्ण गुच्छा झाला पाहिजे, तर असं ओपन स्ट्रक्चर झाड आहे, उभट वाढणारं जात आहे. जर तुम्हाला जर वापरायचं असेल तर साधारणतः फूल लागण्या अगोदर तुम्ही जे लिओसिन म्हणताय, फूल लागण्याच्या अगोदर, कळी लागण्याच्या अगोदर 30 ते 40 मिली लिओसिन वापरू शकता. सर सोयाबीनसाठी खत SSP मध्ये 3 किलो सल्फर घेतले तर चालेल की ओव्हरडोज होणार नाही? पोटॅश किती एकरी? तर बघा, तुमचा जे प्रश्न आहे, सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये जे आहे तुम्हाला सल्फर मिक्स करायचं आहे, तर सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये ऑलरेडी सल्फर येतेच, त्यामुळं सल्फर वेगळंच घेतलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जर हे जर वापरायचं असेल, MOP जर वापरायचं असेल तर निश्चित तुम्ही तिथं अर्धी ते 1 बॅग MOP, ज्याला पोटॅश म्हणून म्युरेट ऑफ पोटॅश, हे तुम्ही वापरू शकता. कपाशी पिकामध्ये तूर घेणार आहे तर सुरुवातीला प्री इमर्जंट तणनाशक कोणते चालेल? तुम्हाला सांगितलं की BSF कंपनीचं स्टॉर्म एक्स्ट्रा 700 ml प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये 700 ml टाकून द्यायचं. जमिनीत ओलावा असताना ते पूर्ण क्षेत्रात फवारून घ्यायचं. आणि हे तणनाशक कधी काम करेल? ज्या वेळेस वरचा पाऊस आल्यानंतर किंवा तुम्ही जर स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर तेव्हाच हे तणनाशक ते काम करेल. ते तणांना न मारता तणांच्या बियाला मारते. नमस्कार सर, माझी शेती कोरडवाहू आहे. पहिला डोस दिला आणि वखरणी केली पण पाऊस पडला नाही, काही खतावर परिणाम होईल का? काही परिणाम होणार नाही त्याचा. नमस्कार सर, कापशीला पेरणीच्या वेळी खत दिले व त्यानंतर बी लावली तर खराब होणार नाही काय? कपाशीला पेरणीबरोबर जर तुम्ही खत दिलं असेल आणि नंतर जर बी लावायची असेल तर त्या खतात जिथं टाकलं त्याच्यावरच बी न टाकता तुम्ही 1-2 इंच त्याच्या साईडला तुम्ही बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड करून द्या. त्याला कुठलाही परिणाम होणार नाही. जर तुम्ही खत लावलं त्या खतावरच जर बी टाकली असेल तुम्ही तर तिथं निश्चितच परिणाम होईल. तिथे पराठीला मर नाही आले पाहिजे त्याकरिता उपाय सांगा सर. मागच्या वर्षी तुरीमध्ये खूप जास्त मर होती. बघा, तुरीमध्ये जर मागच्या वर्षीचा जर विचार केला तर तुरीमध्ये जे आहे बऱ्याच ठिकाणी, बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांच्या तूर मेल्या. कारण तुरीमध्ये जे आहे मागच्या वर्षी असे प्रॉब्लेम पाहायला मिळाले की खूप मोठ्या प्रमाणात जास्त पाऊस होता, जास्त पाण्यामुळे सुद्धा तूर मिळली आणि एक बॅक्टेरियल ब्लाइट, ज्याला फांदीमर म्हणू, ते सुद्धा असल्या कारणामुळे तूर मिळेल. पण जर आपण कापसाचा जर विचार केला तर तुम्ही कापसाला जे आहे, कापूस मरू नये किंवा हे होऊ नये
तर शक्य जर झालं तर तुम्ही थोडंसं सऱ्यावर कापूस लावू शकता आणि त्याला जे आहे ट्रायकोडर्माचा निश्चित तुम्ही वापर करा। ट्रायकोडर्मा जे आहे साधारणतः एकरी 2 किलो ट्रायकोडर्मा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक खतासोबत लागवडीबरोबर तुम्ही शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा जर टाकला तर निश्चितच तिथं मर रोगाचं प्रमाण तुम्हाला कमी जाणवेल। बूस्टर सोयाबीन 9305 मध्ये जो लॉट आहे त्यामध्ये काही बारीक, काही बियाणे जाड व काही बियाणे बारीक आहे, त्याचा परिणाम काही जर्मिनेशनवर होईल का सर? तुमच्यावर खूप विश्वास आहे, पण एक शेतकरी नात्याने विचारत आहे। तुमचा प्रश्न चांगला आहे। जे आपलं 9305 जे बियाणं आहे त्यामध्ये तुमचं म्हणणं आहे काही जाड बियाणं आहे, काही बारीक बियाणं आहे, तर एक 100% आनुवंशिक शुद्धता असलेलं बियाणं आपण बाजारात देतो। बहुतांश शेतकरी आपल्याला फक्त बूस्टर सोयाबीन याच नावाने शेतकरी मागतात आपल्याला, आणि बारीक आणि जाड बियाणं जरी असेल तर जर्मिनेशनवर कुठलाही परिणाम होणार नाही आहे, कारण इथं आपण जे आहे 3-3, 4-4 वेळेस आपण जर्मिनेशन टेस्ट करून ते बियाणं बॅगमध्ये भरतो। त्यामुळं निश्चितच आहे तुमचा प्रश्न विचारला तुम्ही, काही अडचण नाही, काही परिणाम होणार नाही, तुम्ही पेरू शकता। 100 ते 110 दिवस झाल्यावर भरपूर खते देऊन ही पूर्ण पाने लाल पिवळी होतात आणि त्याकरिता एकरी 3 ते 4 क्विंटल उत्पादन येईल इतकेच पीक होते, त्यामुळे उपाय योजना सांगा। 100 ते 110 दिवस जर म्हटलं तर साधारणतः त्या कापसाला जे 70, 80% बोंड जे आहेत हे परिपक्वतेच्या अवस्थेत असतात आणि परिपक्वतेच्या अवस्थेत असलं तर अन्नद्रव्याचा पुरवठा जे आहे तुम्ही जर न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं, रासायनिक खतामध्ये जसं मॅग्नेशियमचा जर विचार केला दुय्यम अन्नद्रव्यामध्ये किंवा तुमच्या पोटॅशचा जर आपण विचार केला, तर रासायनिक खताचं जर तुम्ही व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं किंवा अन्नद्रव्याची जर कमतरता भरून काढली तर पाने पिवळी लाल होणार नाही। त्यानंतरही अजून एक जर सांगायचं जर झालं तर ज्या अवस्थेमध्ये बोंडाची परिपक्वतेची अवस्था असली 70-80% ज्यावेळेस बोंड परिपक्व होतात अशा वेळेस दह्याचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणून येतो। दह्यासाठी जे आहे ज्याला आपण सुखई जे आहे 30 मिली तिथं सुखई वापरू शकता आणि जे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जे आहे ज्यावेळेस वाटलं की पिवळी पडताय लाल पडताय तर त्यावेळेस जे आहे तिथं तुम्ही त्या अन्नद्रव्याचा वापर करून जिथं पिवळी पडत असेल तर तिथं नायट्रोजन देऊन किंवा जिथं लाल होत असेल तर तिथं मॅग्नेशियम किंवा पोटॅश देऊन किंवा अन्नद्रव्याची व्यवस्था करून जर काढली तर निश्चितच तुम्हाला त्याच्या पुढे आणि दह्याचा प्रादुर्भाव हे 2 गोष्टी लक्षात ठेवा। तुरीचे एकरी बियाणे किती पेरावे? तर साधारणतः तुम्ही जर तुरीचे बियाण्याचा जर विचार केला तर तुम्ही 2 ते 3 किलो पर्यंत बियाणं तुम्ही एकरी पेरू शकता। नमस्कार सर, पीएसबी हे जीवाणू पाण्यात वाहून जातात का? जर खूप जोराचा पाऊस आला आणि जर तुम्ही खत दिलेले आहे तर खूप जोराचा पाऊस जर आला तर निश्चितच एक रासायनिक खतासोबत वाहून जाऊ शकतात। कापसात एकरी 5 लाईट लावल्यावर पण शेजाऱ्यांनी लावले नाही तर त्याचे दुष्परिणाम होईल का? एक चांगला प्रश्न विचारला आणि याचं जर सांगायचं जर झालं तर मी प्रत्येक शेतकऱ्याला हे याचं सांगू इच्छितो। बहुतांश शेतकऱ्यांचे याच्याबद्दल फार मोठे गैरसमज आहेत। शेतकऱ्यांनी लाईट ट्रॅप लावल्यानंतर असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की दुसऱ्याच्या शेतातली कीड जे आहे ते माझ्या शेतात येऊन नुकसान करते। तर बघा, जर कीड जर उडून आलेली आहे तर ते कीड जे आहे ते सरळ त्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन येणारी कीड आहे, ते काही सरळ येऊन आज तुमच्या प्लॉटवर थांबतो आणि उद्यानंतर त्या लाईट ट्रॅपमध्ये जातो असं करणार नाही। उडून येणारी कीड त्या दिशेनं सरळ येऊन त्या डब्यात जाणार। त्याच्यामुळं तुमच्या इथं तुम्ही 5 लावायची आवश्यकता नाही आहे, एका एकरासाठी 1 लावू शकता तुम्ही, पण ते आलेली कीड जी आहे ते किती जरी लांबून आली असेल तर ते उडून सरळ त्या प्रकाशाकडे आकर्षित आलेली कीड जी आहे ते सरळ त्या डब्यात जाणार। असं काही आज थांबतो उद्या येतो असं काही होणार नाही। पाणी धरून ठेवणारी जमीन आहे तिथे कोणते प्रकारची कापसाची जात लावावी? कापसाच्या जातबद्दल तर सविस्तर सरांनी सगळं सांगितलं, पण जर पाणी धरून ठेवणारी जर जमीन असेल तर तिथं तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 बॅगा किंवा जर जिप्सम मिळत असेल तर साधारणतः 8 ते 10 बॅगा जिप्समच्या तुम्ही तिथं वापरू शकता।
सर के लिफ्ट आणि पी बूस्ट ड्रिंचिंग केली तर चालेल का? कुठल्या पिकासाठी तुम्ही सांगितलं नाही. के लिफ्ट आणि पी बूस्ट जे आहे ड्रिंचिंग करू शकता. साधारणतः तुम्ही एक साधारणतः 150-200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो पी बूस्ट आणि 1 किलो के लिफ्ट हे टाकून त्याची जी आहे पूर्ण त्याला व्यवस्थित काडीनं हलवलं तर वरची जी पाणी जे आहे हे तुम्ही त्याला ड्रिंचिंगसाठी वापरू शकता. पण जे खालचा जो तो चोथा असते त्याचा तो खाली राहू द्या. वरचं पाणी पूर्णतः तुम्ही ते वापरून घेऊ शकता, काही अडचण नाही. सर कापसाला फुलीवर DAP हे खत पेरले तर चालेल का? 12-32-16 किंवा 10-26-26 हे खत भेटले नाही. या अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट फेकून दिले नांगरटीत. तर नुसतं आपल्याला जे आहे DAPच वापरून नुसतं चालणार नाही, तर सोबत आपल्याला N आणि P म्हणजे यांचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागेल. म्हणजे नत्र सुद्धा त्याचा वापरावा लागेल आणि म्युरेट ऑफ पोटॅश जे आहे Pचा सुद्धा तिथं वापर करावा लागेल. नुसतं DAP दिलं बुवा आणि 10-26-26 दिलं नाही किंवा 12-32-16 दिलं नाही तर सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं. फॉस्फरस आहे त्याच्यात, DAP मध्ये त्याच्यात सुद्धा फॉस्फरस आहे. पण समोर जे आहे आता समोरच्या डोसमध्ये साधारणतः तुम्हाला युरियाचं प्रमाण वाढवावं लागेल आणि सोबतच MOP तिथं तुम्हाला द्यावं लागेल. सर तुरीला रिहॅन्श किती मिली वापरावे? तर तुरीला जे आहे आपल्याला रिहॅन्श जे वापरायचं आहे 1 किलो बियाण्याला 5 मिली रिहॅन्श वापरू शकता. बारीक पोटॅश मिळत नाही, दाणेदार पोटॅश चालेल का सर? हे बघा, दाणेदार जरी पोटॅश असेल, मला माहिती नाही आहे दाणेदार कुठला आहे ते. बाजारामध्ये आता इतका हे चालू आहे बाजारामध्ये, ते मी सांगणं योग्य नाही आहे. पण त्या जे काही तुम्ही पोटॅश घेत असाल त्या पोटॅशच्या पोत्यावर MOP म्युरेट ऑफ पोटॅश आहे का लिहून ते पहा आणि 60% लिहून आहे का ते पहा. जर ते असेल तर तुम्ही ते वापरा, अन्यथा ते गोळी पोटॅश ते कुठलंही पोटॅश काही वापरलं नाही तरी चालेल. नुसते पैसे व्हायला नका करू. कापूस मध्यम जमिनीत लावावे का? लावू शकता. मध्यम हलकी जमीन असेल तर रासायनिक तुमच्या 2 ओळीतील अंतर जे आहे 3 फूट 3.5 फूट वापरू शकता आणि 2 झाडातील अंतर जे आहे 1 ते 1.5 फूट ठेवू शकता तुम्ही. कपाशीमधील उत्कृष्ट तणनाशक सांगा, दुधी तण खूप आहे. कापसामध्ये जे आहे आपण जे आहे द्विदल वर्गीय गवत वर्गीय तणांसाठी जे आहे हे आपण टर्गा सुपर वापरतो आणि गोल पानांचे जे तण आहे याच्यासाठी हिटवीट वापरतो. तर हिटवीट तुम्ही 300 मिली प्रति एकर हिटवीट आणि टर्गा सुपर 400 मिली प्रति एकर टर्गा सुपर ह्या दोन्हीचं मिश्रण करून जर वापरलं तर निश्चितच तुम्हाला तिथं तणांचा योग्य बंदोबस्त होईल. सर आपले प्रॉडक्ट हिंगोली जिल्ह्यात कोणाकडेच मिळत नाही. मला रिहॅन्श कुठेही मिळाले नाही. मला रिहॅन्श 7 लिटर घ्यायचे आहे, पण काय करू? PSB आणि KMB सुद्धा उपलब्ध नाही. आपणास विनंती आहे की आपण ऑनलाईन सेवा द्यावी. बघा, हिंगोलीमध्ये जे आहे साधारणतः आपलं 2-3 दुकान आहे तिथं उपलब्ध असेल, एकदा चौकशी करा. सगळ्यात पहिले तर म्हटलं तर ज्योती आहे, गजराज आहे, जाधव बंधू आहे आणि गोरेगावला जे आहे माऊली कृषी सेवा केंद्र आहे. या 3-4 ठिकाणी चौकशी करा आणि जर नाही मिळालं तर आपलं 8888 167888 या नंबरला फोन करून सांगा, तर आम्ही कुठून उपलब्ध करून द्यायचं आम्ही ते बघू. सर कोरडवाहू शेत आहे, 2.5 बाय 2.5 वर 2 बिया लावल्या तर चालेल का? आमच्याकडे हलकी जमीन आहे, असेच लागवड करतात. तुम्ही 2.5 बाय 2.5 वर लावू नका आणि जर तुमच्या इकडे सगळेच जण लावत असाल तर त्यांना सुद्धा सांगा 2.5 बाय 2.5 वर लावला आणि त्यात जर तुम्ही 2-2 बिया जर टाकत असाल तर निश्चितच तुमचा कापूस जे आहे हे पूर्णतः दाटून जाईल, उभाट वाढेल. खालच्या म्हणजे एक साधारणतः 3-4 4.5 फुटापर्यंत तुम्ही जर कापूस जर जास्त जर दाटला तर 4.5 फुटापर्यंतही खालचे बोंड तुम्हाला काहीच कामी येणार नाही. तर हवाच खेळती राहणार नाही, बोंडच व्यवस्थित परिपक्व होणार नाही, बोंड लागतील, बोंड सोडून जातील, तसंच तुम्हाला फवारणी सुद्धा करता येणार नाही.
तर तुम्ही जे आहे 2 ओळीतील अंतर वाढवा. 2 ओळीतील अंतर साधारणतः हलकी जमीन जरी असेल तर तुम्ही 3x1 वर तुम्ही कापसाची लागवड करू शकता, काहीच अडचण नाही त्याला. कापसाला PSB ची बीज प्रक्रिया करायची असल्यास एका पॅकेटला किती ग्रॅम लावायचे? तर तुम्ही PSB जर लावायचं असेल तर एका पॅकेटमध्ये 450 ग्रॅमचं जे बियाणं असते तर त्याला तुम्ही 450 ग्रॅम प्लस 120 केलं तर 520 ग्रॅम होते. तर साधारणतः तुम्ही 10 ग्रॅम एका पॅकेटला तुम्ही PSB वापरू शकता. सर PSB, रायझोबियम, KMB 3 पॅकेट सोयाबीन बीज प्रक्रिया करताना किती वेळ घ्यावा लागेल आणि सोयाबीनचे वरील कवच निघणार नाही यासाठी काय दक्षता घ्यावी याबद्दल माहिती सांगा. तर बघा, PSB, रायझोबियम आणि KMB जर बीज प्रक्रिया करायची असेल तुम्हाला जैविकमध्ये, तर याच्यामध्ये जे आहे तुम्हाला जे आहे कोरडी बीज प्रक्रिया करा. हे तुम्हाला PSB, रायझोबियम आणि KMB हे सुकं सुद्धा मिळते. हे साधारणतः एका किलोला तुम्ही 10 ग्रॅम जरी घेतलं तिन्ही मिक्स करून आणि व्यवस्थित त्याचा पावडर जर व्यवस्थित त्याच्यावर जर टाकून दिलं आणि व्यवस्थित त्याला जर खालीवर जर केलं तर त्याचे कुठलेही टरफलं निघणार नाही, तर त्याला काही होणार नाही. सर फुले संगम 2 फूट 2 ओळीतील अंतर घेतले, 2 झाडात अंतर किती ठेवायचे? 1 एकर लागवड करावे म्हणतो. बघा, फुले संगम जे आहे हे साधारणतः 2 ओळीतील अंतर तुम्ही 2 फूट ठेवलेलं आहे, तर 2 झाडातील अंतर जे आहे 6 ते 9 इंच तुम्ही ठेवू शकता. गेल्या वर्षी 20 ते 25 दिवसापासून 4 महिने होईपर्यंत कपाशीचे झाडे लाल होतात, तर यावर्षी होऊ नये. हा प्रश्न परत आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे मी तुम्हाला सांगितलं की अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही व्यवस्थित करा आणि बोंड परिपक्व झाल्यानंतर जे आहे तुम्ही तिथे जे आहे तुम्हाला जे सुखई आहे आपलं हेक्साकोनाझोल जे आहे त्याच्यामध्ये त्याचा तुम्ही वापर करू शकता. फुले किमया बूस्टरमध्ये आहे का? फुले किमया आपण यावर्षी दिलेली नाही आहे, प्रोडक्शनमध्ये आहे आपल्याकडे. पुढच्या वर्षी आपण देण्याचा प्रयत्न करू. सर नमस्कार, कपाशी उत्तर दक्षिण लावावी की पूर्व पश्चिम? तर कपाशी जी आहे आपल्या जमिनीनुसार तुम्ही त्याची लागवड करावी, पण त्यातल्या त्यात जर शिफारस जर करायची असेल तर उत्तर ते दक्षिण जे आहे हे हवा ज्या ठिकाणी जास्त हवा खेळती राहते त्या ठिकाणी जे आहे आपल्याला बोंड परिपक्व होण्यासाठी तिथं चांगली मदत होते. त्यामुळं 2 तासामध्ये जे आहे हे आपल्याला हवा खेळती पाहिजे आणि हवा जी आहे हे उत्तरचे दक्षिण हवा जास्त खेळती असते. सर मी 6 एकर कापूस लागवड केला, 1 जूनला केली, आज रोजी अंकुरण दिसायला लागले, काय व्यवस्थापन करू व कधी करू? पी बूस्ट आणि केलिप कसे वापरायचे? कपाशीसाठी रासायनिक खताचे नियोजन केव्हा करू? लागवडीबरोबर जे आहे खत दिले असल्यास तुम्ही जे आहे साधारणतः जर तुम्ही लागवडीबरोबर जर खत दिलं नसेल तर तुम्ही उगवण शक्ती झाल्यानंतर जे आहे साधारणतः 20-25 दिवसानंतर तुम्ही रासायनिक खताचं नियोजन करू शकता आणि केलिप आणि पी बूस्ट जे आहे हे रासायनिक खतातच मिक्स करून तुम्ही वापरू शकता. गेल्या वर्षी एकरी 2 किलो तुरीमध्ये 4 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून ट्रॅक्टरद्वारे पेरून सोयाबीन पेरले. सोयाबीनमध्ये घेतले बूस्टर 716, 100% उगवण शक्ती झाली. अच्छा, गेल्या वर्षी तुम्ही 2 किलो जे आहे हे तूर जे आहे एकरी 2 किलो तूर पेरली आणि त्या तुरीमध्ये जे आहे सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं म्हणणं आहे आणि बूस्टरची तूर होती 716 आणि 100% उगवण शक्ती झाली. धन्यवाद. ड्रिंचिंगने कोणते खत देता येईल? आता कुठल्या पिकासाठी द्यायचे काय द्यायचे काही सांगितलं नाहीये.
तर पीक कळवा ड्रिंचिंगमधून जर द्यायचं असेल, ड्रीपमधून ड्रिंचिंगमधून जर द्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही रासायनिक खतामध्ये जर सांगायचं जर झालं तर युरिया, पांढरा पोटॅश आणि 20-20-24-24-08 हे तुम्ही देऊ शकता. आणि जर विद्राव्य खतात द्यायचं जर झालं तर आपले परिचय जे आहेत विद्राव्य खतं 19-19 आहे, 12-61 आहे, 13-40, 13-0-45 बिग बी हे तुम्ही विद्राव्य खतातून देऊ शकता. 4x1 फुटावर कापसाचे ठिबक वर फुले संगम सोयाबीन लागवड फायदेशीर ठरेल का? बघा 4x1 वर जर विचार जर केला तर 4x1 अंतर हे थोडंसं मोठंच होते. 4x1 वर जर तुम्ही लावायचंच असेल तुम्हाला तर दोन्ही साईडनं झिगझॅग पद्धतीनं एका बेडवर 2 लाईन येतील असं करून तुम्ही लावू शकता. पण 4x1 अंतर थोडंसं जास्तच होते त्याच्यासाठी. 3 फुटावर जर असेल तर काही अडचण नाही. नमस्कार सर, शेणखतामध्ये पी बूस्ट केली टाकायची आहे, ट्रायकोडर्मा सुद्धा टाकावा का? चालते, काही अडचण नाही, तुम्ही ट्रायकोडर्मा सुद्धा वापरू शकता. सर माझी जमीन मुरमाड असून त्यामध्ये दरवर्षी कापूस असतो. कापसामध्ये 5 फूट अंतर करून मधात 1 तास सोयाबीन प्रयोग म्हणून लावला तर चालेल का? कापसामध्ये शक्यतो तुम्ही सोयाबीनचं 1 तास लावायचं असं विचारताय तर शक्यतो टाळा. कारण नंतर जे आहे तुम्हाला तिथं डवऱ्याचे फेर व्यवस्थित देता येणार नाही, डवरे व्यवस्थित चालणार नाही, तणनाशक सुद्धा वापरता येणार नाही तुम्हाला. शक्यतो टाळलं बरं. सर नमस्कार, सोयाबीन टोकन पद्धतीने लागवड करायची आहे. 2 बियामध्ये अंतर किती सेंटीमीटर ठेवावे? एक लावणी की करावी की 2 बिया सोयाबीन रायझर दिले तर चालेल का? बघा जर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करत असाल, तुम्ही 2 ओळीतील अंतर किती ठेवलं ते माहिती नाही, पण 2 झाडातील अंतर जर विचारत असाल, तुम्ही 2 बियातील अंतर जर विचारत असाल तर साधारणतः तुम्हाला 2 बियातील अंतर जे आहे ते 6 ते 9 इंच बियाणं आपल्याला तिथं 6 ते 9 इंच आपल्याला अंतर ठेवावं लागेल. आणि रायझर जर वापरायचं असेल तर एकरी 5 किलो रायझर वापरू शकता. कापूस बियाण्यास जीवाणू खतांची बीज प्रक्रिया कोणती व कशी करावी याची माहिती द्या. जर तुम्हाला कापसाला बीज प्रक्रिया करायची असेल जीवाणूची तर तुम्ही ट्रायको आणि PSB याची बीज प्रक्रिया करू शकता. 10-10 ग्रॅम एका पॅकेटमध्ये 10-10 ग्रॅम लावू शकता तुम्ही. नमस्कार साहेब, आमच्याकडे रासायनिक खताचा तुटवडा असल्याने 20-20-0-13 पोटॅश आणि युरिया यांच्या मदतीने 3 एकर कपाशीचे संपूर्ण खत नियोजन कसे करावे? जर तुम्हाला 20-20-0-13 आणि पोटॅश आणि युरिया जर देऊन जर तुम्ही 3 एकर जर व्यवस्थापन जर करायचं तर तुम्हाला एकरी डोस सांगतो मी. एकरी तुम्ही 5 बॅग 20-20-0-13च्या एकरी 5 बॅग घ्या. MOPच्या ज्या आहेत म्युरेट ऑफ पोटॅशच्या 2 बॅगा घ्या आणि युरियाची 1.5 बॅग घ्या. हे एकरी प्रमाण आहे, याला गुणिले 3 करा आणि 3 एकराचा तुमचा डोस पूर्णतः होऊन जाईल. सर गेल्या वर्षी खत पूर्ण ढेकळे व पेंड झाली आहे, तर आता ढेकळे फोडून उसाला खत टाकलं तर चालेल का? तर काही अडचण नाही, तुम्ही ढेकळं त्याला बारीक करा, खत वापरा, त्याचं काही तुम्हाला असं काही हे होणार नाही, त्याचा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. सोयाबीनला तुम्ही विटावॅक्स लावायला सांगता, पण विटावॅक्सचा डोस किती प्रति किलो? तर 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला तुम्ही विटावॅक्स वापरू शकता. नमस्कार सर, कापसाला पहिला खताचा डोस कोणता टाकू? शेत मध्यम आहे. तुम्ही जर कापसाला जर खताचा पहिला जर डोस देत असाल तर मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलं 10-26-26 एक बॅग अधिक सोबत तुमचं 10 किलो रायझर जी हे तुम्ही वापरू शकता. हलक्या जमिनीमध्ये 335 येईल का? अडचण नाही, त्याला लावू शकता तुम्ही. नमस्कार सर, पावसाची वाट न पाहता KDS 726 व्हरायटी बेडवर लावायची आहे. ओलिताची व्यवस्था आहे, लागवड केली तर चालेल का? तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल तर पूर्णतः जमीन पूर्णतः थंडी करून घ्या. थंडी केल्यानंतर तुम्ही तिथं लावू शकता, त्याला काही अडचण नाही. मी कोपरगाव येथील नाही
सर आपल्या कंपनीचे ट्रायकोड्रामा आहे का? तुरीला बीज प्रक्रिया कशी करावी? सर आपल्या कंपनीचे ट्रायकोड्रामा आहे का? तुरीला बीज प्रक्रिया कशी करावी? साधारणतः तुरीला जे आहे 1 किलो बियाण्याला 10 ग्रॅम तुम्ही ट्रायकोड्रामा वापरू शकता. आपल्या कंपनीचा ट्रायकोडर्मा जे आहे ट्रायको बूस्ट नावाने या बाजारात उपलब्ध आहे. साहेब नमस्कार, माझी 1 एकर क्षेत्रात 4 फूट पट्टा पद्धत कपाशी दाटते, तर 8 फूट करून 1 तास सोयाबीन पेरले तर चालेल का? बोलेगाव घनसावंगी. बघा, जर तुमच्या इथं 4x1 वर जर दाटत असेल तर साधारणतः तुम्ही त्याला 5x1 करून पहा. पण सोयाबीन जे आहे शक्यतो टाळा, त्यात नुसतं सोयाबीन नका घेऊ. 2 ओळीतील अंतर वाढवा. रेज कुठल्याही तणनाशकासोबत वापरले तर चालेल का? आणि तणनाशक व रेज दोन्ही मिश्रण करताना पंपात टाकायचे असल्यास अगोदर कोणते टाकावे? बघा, अगोदर तणनाशक तुम्ही पंपात टाकू शकता आणि नंतर तुम्ही रेज टाकू शकता. पण पंपात टाकताना सोबत तणनाशक एकत्रच रेज असं नका करू. तणनाशक वेगळं मिश्रण करा, रेजचं वेगळं मिश्रण असू द्या. पंपात टाकताना पहिले तणनाशक टाका आणि नंतर रेज टाका. कुठल्याही तणनाशकासोबत तुम्ही रेज वापरू शकता. सर एका ड्रीपवरती कपाशीचे किती बियाणे टाकावे? जर ड्रीपवर लागवड करत असाल तर शक्यतो एकच बी टाका. सर तुमच्या कंपनीचे औषध चांगले आहे, वापरावे वाटते, पण आमच्या राजूरला औषधी मिळत नाही. तर तुम्हाला जालन्याला जे आहे लक्ष्मी सीड्स आहे, त्याच्यानंतर राज ॲग्रो आहे, विपिन आहे, इथं तुम्हाला हे औषधं मिळून जातील. किंवा इथं जर जात असाल भोकरदनला तर भोकरदनला सुद्धा तुमचं राजपूत आहे आणि राजेंद्र कृषी सेवा केंद्र आहे, इथं मिळू शकते. सर 20 ते 22 जूनपर्यंत तुरीचे 20 ते 22 जूनपर्यंत तुरीची लागवड केली तर वेळ होईल का? तुरीला उत्पादनात काही फरक पडेल का? तुम्ही जर 20 जूनपर्यंत जरी तूर लावायची असेल तर तुरीला तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही. कारण तुम्ही एक लक्षात घ्या, जर तुम्ही जूनच्या 1 तारखेला समजा तुम्ही तुरीचं बियाणं लावलं आणि त्याच तुरीच्या बियाण्यात तूट पडली समजा किंवा खाडे भरायचे काम पडले, परत तिथं जरी बियाणं परत नेऊन लावलं तर तूर जे आहे दोन्ही काढणीला एकाच वेळेस येतात. त्यामुळं तुरीमध्ये काही फारसा फरक पडत नाही. नमस्कार सर, मी बीडवरून आहे. सर माझे बियाणे निवड व बीज प्रक्रिया काय करावी या संदर्भात माहिती पाहिजे. बघा, जर तुम्हाला बियाण्याबद्दल बीज प्रक्रियेबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर डायरेक्ट आमचा जो शेतकरी सहायता क्रमांक आहे 88 88 16 78 88 यावर तुम्ही फोन करा. तिथं तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला ते देतील. किंवा आपले जे व्हिडिओ आहेत, अगोदर बीज प्रक्रियेचा व्हिडिओ आहे, बियाण्याचा जे आहे बियाण्याचे व्हिडिओ आहेत, जातींची निवड करायची त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत. तर व्हाईट गोल्ड ट्रस्ट या चॅनलवर गेल्यानंतर तुम्ही चॅनलमध्ये जर व्हिडिओ होम नंतर व्हिडिओचं जे ऑप्शन येते त्याच्यात जर गेले तर सविस्तर सगळ्यात पहिला व्हिडिओ कुठला झाला, त्याच्यानंतरचा कुठला झाला, ते एका लिस्टमध्ये तुम्ही ते पाहू शकता. सर माझ्याकडे रियांश उरलेले आहे. सोयाबीनवर फवारणीसाठी प्रति पंप किती वापरावे, पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये? सोयाबीनला रियांची बीज फवारणी केलीच पाहिजे असं नाही. जर वापरायचं असेल सुरुवातीच्या 30-35 दिवसापर्यंत तुम्ही पहिल्या फवारणीत वापरायचं असेल तर 20 मिली रियांश वापरू शकता. कपाशीला सल्फर केव्हा द्यायचे व त्याचे फायदे काय? तर सुरुवातीला जर कापसाला जर तुम्ही सल्फर दिलं तर त्याचे बरेचसे फायदे येतात. एकतर अन्नद्रव्याचा उचल चांगला होतो, फॉस्फरसला चांगलं उचलते आणि सरकीमध्ये जे आहे तेलाचे प्रमाण वाढवते. तर हे झाले तुमचे प्रश्न. बऱ्यापैकी मी प्रश्न अटेंड केले असे मला वाटते. तर शेतकरी मित्रांनो, जर यानंतरही तुम्हाला काही अधिक अडचण आली तर आमचा शेतकरी सहायता नंबर जो आहे 88 88 16 78 88 यावर तुम्ही संपर्क साधावा. आपणास खरीप हंगामाच्या शुभेच्छा. धन्यवाद.